तर गाईज तुम्ही आमच्या भाऊसाहेबची गरिबी पाहू शकता, काय बाटलीने आंघोळ करतो गडी पा. तर हॅलो गाईज, आपलं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये. आज काय कॉलेजला जायला थोडा उशीर झाला तर पटापटा निघालोच होतो. तर काय रस्त्यात आमच्या मॅडम भेटला. मॅडम बोलल्या नवीन स्कूटी शिकताय तुम्ही, कशी चालवते ते एकदा पाय तरी. मग काय मॅडम कशा स्कूटी चालवतात ते मी पा. मॅडम पुढे कॉर्नरला गेल्यावर मी एक विचार केला, मॅडम जरा कॉर्नरला गेल्यावर पडल्या तर क्लिपमध्ये किती व्हायरल होऊन जाईल ती. त्याच्यानंतर काय 2 लेक्चर केले. त्याच्यानंतर काय आमचे मित्र आलेच होते ॲडमिशन करायसाठी. ते बी काय झाका झुलत 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 आले. ते 15 दिवसानंतर कॉलेज उघडले. त्यांना बोललं एवढं लेट का झालं ते. म्हणे काय गाडी नाही लागली, पै आलो, काही कारणं सांगा लागली. त्याच्यानंतर काय जेवण बिवण केल्यानंतर त्याला पेपरचा फॉर्म भरत होतो. तिथंच 2 जणांचे भांडणं लागून गेले. ते म्हणतो तू पास कसा होतो, हे म्हणतो मी पास कसा होतो. असं तरी रडत पडत नंतर आम्ही त्याचा फॉर्म भरून घेतला. त्याला ते फॉर्म बी काय भरता येईना. म्हणलं बाप, आता हेच पाहायचं राहिलं होतं पहा. त्याचा फॉर्म भरून निघत नाही. त्या काय इकडे मित्र भेटला होता, त्याला काय ब्रेकअप झाला होता काय नाही. तो भला शांत बसला होता. त्याला समजून सांगत होता दुसरा मित्र, असं होत असतं बाबा, होतच असतं, पोरी सोडूनच जातात. नंतर कॉलेजमध्ये राहिले सारे लेक्चर करून बसलो भण झालो मरणाचं. पण काय बसावं लागतं 5 वाजेपर्यंत. मग काय कॉलेज सुटेपर्यंत बसलो 5 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर काय निघालो घराकडे. भेटूया पुन्हा नवीन मराठी अशा ब्लॉगमध्ये. फॉलो सबस्क्राईब करून ठेवा आपल्या.